मॅच बघायची आहे. असं कोण आदळलं तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. कमिटी मेंबर निर्णय घेतील. नाहीतर आगरी समाजाचे नो चेंडू, फ्री हिटचा इशारा. पहिला चेंडू, नो बॉल. नाव प्रियल, स्वाती आणि ज्योत्स्ना. अरे थांबा घाई करू नका. प्लेअरचं लक्ष नाही, प्लेअरला लक्ष तर देऊ द्या. डेड बॉल, घाई करू नका. पुढचा चेंडू प्रियलेचा. ओ फ्री हिट आहे, मैदानाच्या बाहेर होत नका. फ्री हिट चेंडू आहे, फ्री हिटचा चेंडू होता. पुढचा चेंडू प्रियलीचा सामना करेल. ओ सुंदर असा षटकार स्वातीच्या बॅट मधून. सुंदर असा षटकार गगन भिडी. ओ डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव समाधान. धाव संख्येत होते 1 ने भर. धाव संख्या झाले 9. ओ पुन्हा एकदा चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. धाव संख्येत होते 1 ने भर. धाव संख्या झालेले 10. 4 चेंडू झालेले. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेले 10. ओ उंच बघूया झेल होतय का. झेल सोडलाय. मॅच सुटतोय का बघायचं आपल्याला. 2 धावेमध्ये समाधान. ओ सुंदर बॅकअप आहे तिथे. बॅकअप गरजेचं आहे. एक धाव महत्वाची आहे. शेवटचा चेंडू आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. ओ षटक संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 13. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 13. पुढील षटक घेऊन येत आहेत संचिता. ओ हा 14 धावा धावपळ करतात. 1-4-14. 1.1 चेंडूचा आतापर्यंत फुल टॉस. चेंडूला डायरेक्टली पाठवले बाउंड्रीच्या बाहेर म्हणजे षटकार. आणि 7 धावा तब्बल आहेत. 6+1 पहा 7 धावा आहेत आणि खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे सध्याच्या घडीला. फ्री हिट नेक्स्ट बॉल. 21 धावा धावपळ करते जिकडे आतापर्यंत एका चेंडूचा खेळ झाला गेलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, फेकी सुद्धा झाली गेली परंतु त्या फेकीला पाहता बराच उशीर निघून गेला. त्यामुळे 1 धावपळ करते येते. 22 धावा धावपळ करते आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत समोर डाऊन ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेला पुन्हा एकदा सिंगल साठी. पहा दत्तप्रसाद कोल्हापूरचा संघ प्रथम बॅटिंग करतोय आणि 9 चेंडू मध्ये तब्बल 23 धावा आल्यात. वेगाने सुरुवात झाली. पुन्हा एकदा सज्ज होतोय. संचिताच्या हातामध्ये चेंडू. फुल टॉस. चेंडू पुन्हा ऑन साइडला लॉफ्ट केलं गेलं आणि चेंडूला पाठवलं. षटकार. 6 धावा. अक्यू 29 रन ऑन द बोर्ड. पहा इतक्या वेगाने सुरुवात झाली की थोड्याशा अडचणी वाढल्यात आणि या अडचणी वाढत असताना काय एखाद्या ब्रेकथ्रू कडे पाहिलं जाईल का. 30 धावा धावपळ करतात. 1.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेला. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होते. समोर खेळण्याचा प्रयत्न. ओ ये क्या हुआ. झेल सुटलाय परंतु चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. येस षटकार. 6 धावा. 2 षटक संपली. तब्बल 36 धावा धावपळ कव्हर. काय जबरदस्त बॅटिंग करतायत. पुन्हा तोच फटका. पुन्हा ऑन साइडला पॉवरफुल स्ट्रोक. षटकार. 6 धावा.
42 धावा धावफलकावर इतक्या वेगाने सुरुवात झाली पहा. दत्तप्रसाद कोल्हापूरचा संघ प्रथम बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहा आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी महिला प्रीमियर लीग 2025 पहिल्या परामध्ये आपण आहोत, जिकडे वन डे फिनिश. हॅलो, तुम्हाला एक विनंती आहे, कमिटी मेंबर आहे त्यांनी कोणी बोलू नये. जर बोलायचं असेल तर बाहेर राहायचं आहे, नाहीतर टी शर्ट काढायचं आहे. नियम आहे, नियम कडक राहणार. भले प्रेक्षक असो का कमिटी असो, नियम एकच सारखाच असणार. कोणीही बोलू नका. 42 धावा धावफलकावरती जिकडे 2 पूर्णांक चेंडू, एका चेंडूचा खेळ झाला, फुल टॉस चेंडू, पुन्हा तोच फटका. काय जबरदस्त बॅटिंग. येस, चेंडू सी मारेगा पार, षटकार 6 धावा. थँक्यू. 28 रन जोशनाच्या बॅट मधून झाला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग. 5 स्पर्धेचे काही नाही नियम आहेत. जर काय 30 धावा झाल्या तर रिटायर हर्ट म्हणून आपल्याला मैदानाच्या बाहेर जावं लागतं. ओ चांगला चेंडू, बऱ्याच चेंडू नंतर डॉट बॉल येतोय आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने ऑन साइडला ड्राईव्ह केला चेंडूला, पुन्हा एकदा चेंडू जातोय सिंगल साठी. 50 धावांचा पल्ला पार झालाय दत्तप्रसाद कोल्हापूर संघाचा. काय जबरदस्त बॅटिंग आहे. अजून एकही गडी बाद झाल्याने सर्वात गमतीची गोष्ट आतापर्यंत राहिली गेली. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ओ ये क्या हुआ, पुन्हा तेच चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6 धावा, 3 षटक संपली आणि जबलपास. गावागावान खुला मैदान, फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुला मैदान, फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू. पहा पाहतोय ऐकतोय आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी महिला प्रीमियर लीग 2025 पहिल्या परामध्ये आपण आहोत. ओ क्या बात आहे, अखेरकार झेल पकडलाय आणि पहिल्या विकेटचं बटन. येस, फर्स्ट विकेट गोज डाऊन, गॉन. थँक्यू. खूप चांगलं संगीत वाजवते. पहा या प्रकारचे संगीत वाजवणं गरजेचं आहे. ओ चांगला चेंडू. पहा या अगोदर येणं गरजेचं होतं का तपस्वीला, यावर सुद्धा चर्चा असणार आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये पुन्हा डॉट. एक मिनिट. एक मिनिट थांबायचं. पंच काय आउट आहे का? आउट आहे. आउट झाला ना? भक्ती नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाख. पार्ट वेल्टमॅन येऊ द्या तुमचं. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे येऊ द्या आणि त्यानंतर सुरुवात करा. ओ पुन्हा डॉट. काय जबरदस्त गोलंदाज तपस्वी शेवटच्या अंतिम षटकामध्ये आहे आणि 56 धावा धावफलकावरती आहेत. हॅलो, पारितोषिक आलेला आहे कौस्तुभ. जर तपस्वीने विकेट घेतले, दोन विकेट घेतले, सचिन पाटील गांजा ग्रुप यांच्याकडून 1000 रुपये. तपस्वी पाटील साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. लगातार 2 विकेट घेतले की. तपस्वीच्या हातामध्ये चेंडू, पुन्हा डॉट. आता आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलं की नॉट आउट आहे. लास्ट बॉल आफ्टर फर्स्ट इनिंग
जिकडे 57 धावा धावफलकावरती आहेत दत्तप्रसाद कोल्हापूर या संघाच्या. फुलटॉस चेंडू ऑन साइडला. ओ हातामध्ये थोडासा उशीर. नकेरकर चेंडू सीमारेखा पार. षटकार 6 धावा. टाक्यू पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि जवळपास 63 धावा धावफलकावरती आहेत. 64 धावांचं टार्गेट जे सेट केलं गेलंय. आपण मॅच समरी पाहतोय. इनिंग ब्रेक मध्ये कशा प्रकारची सुरुवात केली गेली होती. पद्मवीर प्रसन्न अर्नाला डी या संघाला 64 धावांचं टार्गेट सेट केलं गेले. कुठे जाऊ नका, पाहत राहा. आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी महिला प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम. इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेकला या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. कमिटी मेंबर यांना विनंती आहे, तुम्ही ज्या जागेवर आहेत त्याच जागेवर राहायचं आहे. कोणीही चेंज होऊ नका. तुमचे प्लेयर इकडे आले की तुम्ही इकडे येतात, तिकडे खेळायला गेले की त्या साईडला जातात. त्यामुळे कमिटी मेंबर तुम्ही ज्या जागेवर आहात त्या जागेवरती राहायचं आहे आणि पूर्ण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. कोणीही बोलायचं नाही, भले प्रेक्षक असो का कमिटी असो. आणि प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे, खेळतात त्यांना खेळ खेळू द्या, तुम्ही आवाज करू नका. आणि कमिटी मेंबरला सुद्धा आव्हान आहे. चला आपल्याला त्या अगोदर दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू येऊ द्या. दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे पाठवू, त्यानंतर मॅचला चालू. चला दत्तप्रसाद कोल्हापूर आपला अतिरिक्त खेळाडू, त्यानंतर पद्मवीर प्रसन्न अर्नाळा. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू येऊ द्या. कोल्हापूर ओके ठीक आहे. चला ऑल सेट. 64 धावांचा पाठलाग की बचाव यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली गेले. तपस्वी सोबत संचिता. तर पहिलं षटक घेऊन जोशनाच्या हातामध्ये चेंडू आहे. पहा आता या धावांचा पाठलाग की बचाव येणारे कालवेळ सांगणार आहे. पहिला बॉल. ओ बॅकफुटर जाण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटला नव्हे स्पर्श केला, परंतु एका चेंडूने 2 खेळाडूला मात्र बीट केले. पहिला बॅटर, त्यानंतर पाठीमागे यष्टीराजा सुद्धा बीट झाला गेलाय. नकेरकर डेक्लर मध्ये चेंडू जात असताना एका चेंडू जातापर्यंत खेळ झाला. 1 धावा धावफलकावर. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला तितका पॉवर बनवता आला नाही, त्यामुळे फक्त 1च धाव धावफलकावर येते. पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि काय जबरदस्त आयोजन आहे. पहा, आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी महिला प्रीमियर लीग 2025 मध्ये आपण आहोत. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला गेलाय. या अगोदर आगरी युवा प्रतिष्ठान मध्ये आपण पाहिलं, पहिल्या 2 परामध्ये ओरमची स्पर्धा आयोजित केली गेली होती पुरुष गटामध्ये. मागील वर्षी याच मैदानावर दुसऱ्या परामध्ये आपण आले. या वर्षी सुद्धा
पुरुष गटामध्ये आपण ओरमची स्पर्धा पाहिली. आता नवीन करण्याचा प्रयत्न करत असताना आगरी युवा प्रतिष्ठानने महिला प्रीमियर लीग ची स्पर्धा आयोजित केली गेली. ओ नो चेंडूचा सुद्धा फायदा उठवता आला नाहीये. नो +1 अशा तब्बल 2 धावा आल्यात. 2 धावा आल्यात 2 आणि 2 धावेमुळे आतापर्यंत 5 धावा दाखलकार. पुन्हा चेंडू थोडासा खाली राहिला. अडचणी वाढल्यात. पहा या धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला कशा प्रकारची बॅटिंग करायची या सर्व गोष्टी पाहिल्या जाणार आहेत. ओ पुन्हा बॅटच्या टोला लाग. हो काय जबरदस्त कॅच. हो 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 वॉट कॅच. ऍक्शन रिप्ले मध्ये आमच्या डीपी नेटवर्कवर आपण पाहू शकतात. बार बार देखो हजार बार देखो कशा प्रकारे बाद झाले होते आणि कशा प्रकारे झेल टिपला होता. पहा नेक्स्ट मॅच काचेरी स्ट्रायकर्स आणि कांगारू मुक्कामपाडा. दोन्ही कॅप्टन या आपण टॉस करणार आहोत. काचेरी स्ट्रायकर्स आणि कांगारू मुक्कामपाडा दोन्ही कॅप्टननी टॉस साठी स्टेजवर यायचं आहे. मंचावर यायचं. मंचावर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ओ अखेरकार पॉवरफुल बनवलं गेलं आणि चेंडू गेला सी मार्ग पार. षटकार 6 धावा. थँक्यू. चला दयानंदजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण चला टॉस साठी यायचं आहे पाहणार आहोत. पहा पहिल्या षटकाचा खेळ 11 धावा 1-1. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि तब्बल 11 धावा दापलकावरती. पहा 64 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आणि अशा वेळेला थोड्याशा अडचणीमध्ये आहेत. या अडचणीला वाव देत असताना दत्तप्रसाद कोल्हापूर संघाने पहिल्या इनिंगमध्ये ज्या प्रकारची बॅटिंग केली होती ती आठवावी लागणार आहे. ओ ये क्या हॅलो ऑन साइडला. हॅलो कसू एक मुलगी आहे भार्गवी पाटील यांचे मामा कुठे आहेत त्यांनी समालोचकाकडे यायचं आहे. भार्गवी पाटील हे काचिरीपाडा या संघाने टॉस जिंकलेला आहे. बॅटिंग फलंदाजी निर्णय घेतलेला आहे. तर तुम्ही किती पर्यंत स्कोर करू शकता. 23 धावा 23 लगातार 19 क्रॉस करायचा टार्गेट आहे आमचा. तुमच्या बरोबरीमध्ये तुमच्या ऑपोजिट सामना आहे तो मुक्कामपाडा. तर तुम्हाला काय वाटते तुम्हाला करून देतील का. आमचा बेस्ट देऊ आम्ही आणि 19 पर्यंत क्लोज करू. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. मुक्कामपाडा संघाला तुम्हाला क्षेत्ररक्षण स्वीकारले. तुम्ही किती पर्यंत स्कोर थांबवण्याचा प्रयत्न करणार. आता त्यांचा टार्गेट 90 आहे मग आम्ही त्यांना 50 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. ओके दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. हा 24 धावा दाखल करतात. समोर डाऊन टू ग्राउंड. ओ चेंडूला अडवलं गेलं आणि अडवत असताना एकच धाव आली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॅकअप साठी कोणीच का नाहीये. आता किती धावा आहेत आमचे ऑफिशियल पंच दर्शवतील आणि एकच धावा आहे असं आमच्या ऑफिशियल पंचाने सांगितलंय. बा ऑफिशियल पंच बारकाईने पाहतायत त्यामुळे तितकंच प्रेशर देऊ नका. 25 धावा धावपलकावरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ उडवलाय किती क्षेत्ररक्षक. अखेरकार एकाने पकडलाय आणि बाद व्हावं लागलाय. दुसरा विकेटचं बटन गॉन. कल्याण सापली सोन्याची ती कोरी कोणाची इसकी अदा मेरा दिल ले गई ती कोरी कोणाची. मुंबई से आया मेरा दोस्त सलाम करो रात को खाओ पियो दिन को आराम करो. टाक्यू पहा 25 धावा दाखल करतेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकातील. पहा इक्वेशन कडे आपण बघितलं तर 13-39 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेली. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय प्रियल. ओ नो चेंडू नो +1 अशा तब्बल 2 धावा आल्यात आणि 2 धाब्याने 27 धावा दाखल करतेत. 1.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ चालला गेलाय. फ्री हिट नेक्स्ट बॉल काय करून एखादा मोठा फटका.
ओ मोठा फटका मिस अनेकरकार 2 षटक संपली 27 धावा धावफलकावर इक्वेशन बनलंय 12-37 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेली या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया थँक्यू 12 मध्ये 37 पहिला बॉल नो बॉल असं आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलंय ना किरकार 9 चेंडू घोषित केलाय पहा या धावांचा पाठलाग की बचाव अजूनही करायला मार्ग नाहीये दत्तप्रसाद कोल्हापूर संघ प्रयत्न करतो या धावांना वाचवण्याचा परंतु पद्मवीर अर्नाळा संघ करतो या धावांना बचावण्याचा आणि समोर डाऊन ग्राउंड खेळत असताना झेल घेतला होता परंतु फ्री हिट असल्या कारणाने बॅटर आपल्या जागेवरच असणार आहे चांगला झेल त्या ठिकाणी टिपला होता 28 धावा धावफलकावरती 2 बाद तिसरा षटक मार्गस्थ आहे आणि एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेला फुलटॉसला सुद्धा मिस केलं गेले डॉट बॉल निर्धाव चेंडू पहा या प्रकारचे चेंडू मिस करणं म्हणजे दडपण वाढण्यासारखं झालंय पुन्हा क्लीन बोल्ड अखेरकार चेंडू यष्टांवर आणि बाद व्हावं लागलं तिसरा विकेटचं पतन पद्मवीर अर्नाळा या संघाचं गॉन नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय सहारा आली आणि सारावर खूप मोठं प्रेशर आहे आणि या दबावाला पाहत असताना आतापर्यंत दत्तप्रसाद कोल्हापूरचा संघ 28 धावा धावफलकावरती 9 चेंडू 36 धावांची गरज ही मॅच हा सामना जिंकण्यासाठी पद्मवीर अर्नाळा संघाला पुढे खेळण्याचा प्रयत्न बऱ्याच हालचाली होत्या परंतु बॅटचा स्पर्श नव्हता त्यामुळे डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय खूप चांगली गोलंदाजी पहा स्वातीने काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत षटकामध्ये करून दाखवली पुन्हा डॉट लगातार दुसरा जितकं डॉट येणार तितकं प्रेशर वाढणार आहे इक्वेशन पाहता 7-36 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेली पुढे खेळण्याचा प्रयत्न केरकार चेंडू पाहायला लागत असताना लेग बायच्या रूपाने धावसंख्येवर जातोय षटक संपलं 30-36 या इक्वेशनला मॅच आले या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने चला टीम मीटिंग कमी घ्यायचे चला दत्तप्रसाद कोल्हापूर शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आहे जिकडे नवीन गोलंदाजी मार्कवर बॉलर नेम सांगा बॉलर नेम वैदिका शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये पहा खूप मोठे इक्वेशन आहे आता याच्या इक्वेशनला त्या षटकारानेच काम होणार आहे 5 नव्हे 6 पहिला बॉल कुठे आहे अशा प्रकारचे फटके आपण ओव्हर मध्ये पाहतोय परंतु अंडरमला तितकस प्रभाव नाहीये त्यामुळे फक्त एकच धाव येते पहा आता इक्वेशन काय बनलंय 5 मध्ये 5 चेंडू 34 धावांची गरज खूप मोठी मॅच बनली गेली समोर खेळण्याचा प्रयत्न किती हात बॅकअप साठी खेळाडू सुद्धा होता चांगली फिल्डिंग जेल सुटलाय परंतु चांगली फिल्डिंग पहा या मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली गेली पद्मवीर प्रसन्न अर्नाळा संघाची दत्तप्रसाद कोल्हापूर संघाने ज्या प्रकारची बॅटिंग केली त्या प्रकारची बॅटिंगला बघता गोलंदाजी सुद्धा झाली गेली आणि पहा धावा इतक्या धावफलकावरती आहेत की खेळाडूंना सुद्धा माहित आहे कुठे थ्रो गुरु करायला मार्ग नाहीये इतक्या धावा धावफलकावरती आहेत 3 धावा आल्यात वाईड प्लस 2 4 मध्ये 30 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय
34 धावा धाव फलकावर. हो पुन्हा डॉट बॉल आला गेलाय परंतु पाठीमागे वाईसच्या रूपाने धावसंख्या धावपळ करते. पहा मॅच मध्ये कुठे औपचारिकता राहिली. या धावांचा पाठलाग करत असताना प्लॅन ए कुठे होता, प्लॅन बी कुठे होता आणि शेवटच्या षटकामध्ये प्लॅन सी कुठे होता. हे सर्व प्लॅन दत्तप्रसाद कोल्हापूर संघाने जिंकले. नकेरकार विजयाच्या पथावर जात असताना चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी फक्त एकच धाव आली गेली. पद्मवीर कर्नाळा संघाने चुकी कुठे केली. पहिल्या 2 षटकामध्ये ब्रेक थ्रू आला नाही. दडपण वाढत गेलं आणि दडपण वाढत असताना धावा धावपळकर ते वेगाने जात होते. सर्वात पहिली चुकी झाली गेली होती. ओ नोला नो नाही आहे का? नो नाही आहे. झेल टिपला गेला. अजून एका विकेटचं पतन. लास्ट बॉल आफ्टर सेकंड इनिंग. ओ बराच बाहेर आहे आणि नो चेंडू घोषित केला. नेक्स्ट बॉल फ्री हिट. हा चांगले नियम आहेत. जर का 30 धावा झाल्या तर रिटायर हर्ड म्हणून बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागतं. म्हणजे किती धावा पण बनवा परंतु 50 धावा कुठलाही बॅटर बनवू शकत नाहीये. या स्पर्धेने दाखवून दिलं गेलं. मॅच फिनिश. सामना जिंकलाय दत्तप्रसाद कोल्हापूर संघाने आणि पराभवाच्या छायेत जातोय पद्मवीर प्रसन्ना कर्नाळाचा संघ. थँक यू. मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर नाही मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच कोण आहे? मिसेस जोशना. 35 धावांची खेळी, 10 चेंडू मध्ये 5 षटकार. काय जबरदस्त बॅटिंग.